रूढी परंपरेला गाडाया चला, अन साऱ्या जणी मैदानी लढाया चला, अन साऱ्या जणी मैदानी लढाया चला. नारीचा हा इतिहास पहा तुम्ही चाळून, ज्योतिषम काया ही संसारात जाळून, ज्योतिषम काया ही संसारात जाळून. जिवंत असूनी चिता म्हणून रचली, तयामुळे नारीची उन्नती ही खचली, तयामुळे नारीची उन्नती ही खचली. नीच मनुबंधने ती तोडाया चला, अन साऱ्या जणी मैदानी लढाया चला, अन साऱ्या जणी मैदानी लढाया चला. गुमान बसून आता जमणार नाही, आजवरी नमलो आता नमणार नाही. भडकली ही ज्वालामुळी क्षमणार नाही, क्रांती परिवर्तनाची थांबणार नाही, क्रांती परिवर्तनाची थांबणार नाही. कडे नव क्रांतीचे चढाया चला, अन साऱ्या जणी मैदानी लढाया चला, साऱ्या जणी मैदानी लढाया चला, अन साऱ्या जणी मैदानी लढाया चला, अन साऱ्या जणी मैदानी लढाया चला. ह्या उद्घाटन समारंभाला तुम्ही सर्वजण आलात. हा एक थोडासा अनोखा प्रयोग करण्याचं मानस होतं आमचं सगळ्यांचं. आणि महिला किसान अधिकार मंच हे जे एक राष्ट्रीय पातळीवरचं नेटवर्क आहे, जवळजवळ 22 राज्यात कार्यरत आहे. आणि सोपेकॉम ही जी पुण्यातली संस्था आहे, सोसायटी फॉर प्रमोटिंग पार्टिसिपेटिव्ह इकोसिस्टम मॅनेजमेंट, काम आणि सोपेकॉम दोन्हीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारे आपल्यापर्यंत महिला शेतकऱ्यांचे प्रश्न पोहोचावे या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे. एकूणच जे आज शेतीवरील अरिष्ट हा सगळा जो काही एक संदर्भ आहे, त्याच्यामध्ये आत्महत्या, स्थलांतर किंवा आत्ताच अलीकडे पंजाबमध्ये जे मोठं आंदोलन पूर्णपणे पाडलं गेलं, म्हणजे आता अगदी कालचीच बातमी आहे, त्याच्याविषयी पंजाबमध्ये आलेल्या मैत्रिणी बोलतीलच. पण हे सगळंच आपल्याला शेतीवरचं अरिष्ट एवढंच आपल्यापर्यंत पोहोचत असतं. पण ती जी बाई आहे, ती शेतकरी आहे म्हणून तिची ओळखच नसते. शेतकरी आत्महत्या होते, पण ती मागे राहिलेली बाई तिचं काय, किंवा ऊसतोड कामगार म्हणून अनेक 6-6 महिने हे लोक जात असतात, पण तिथे ती बाई पूर्णपणे अदृश्य असते. तर हे सगळं एक वास्तव तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचावं आणि त्याच्यासाठी वेगवेगळी माध्यमांचा वापर करून हे आपल्या सर्वांपर्यंत कसं पोहोचेल ह्याचा हा प्रयत्न आहे. आणि अर्थातच या प्रयत्नातून असाही विश्वास आहे की तुम्ही जे अभ्यास आहेत किंवा जे प्रत्यक्ष काम आहे, महिला शेतकरी आज आलेल्या आहेत, 3 दिवस आपल्यासोबत असणार आहेत, त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधावा अशी अगदीच आमची आशा आहे. आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये ज्या पूर्णपणे म्हणजे गेले 1-1.5 वर्ष ज्या पद्धतीने काम केलेले आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी यांची ओळख करून देणं खूप महत्त्वाचं वाटतं. फेमिनिस्ट फोटोग्राफर म्हणून एक ओळख त्यांची आहे. म्हणजे केवळ फोटो काढणं असं नाही, पण त्याला वेगळ्या नजरियेने ते काढणं आणि त्याच्यामधली ती स्त्री असेल, कामगार असेल, हा त्यांचा अगदी आवडीचा विषय आहे. तिला कसं अलाईव्ह करावं आणि तिचे जे वेदना आहेत, पण तिच्यामधला जो एक रेसिलियन्स आहे तो देखील कशा पद्धतीने पुढे आणता येईल. आणि एकूणच आंदोलनाचे प्रोटेस्टच्या फोटोग्राफीमध्ये विद्या कुलकर्णी यांचं खूपच काम राहिलेलं आहे. पुण्यामध्ये स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समितीचे सर्व 8 मार्च जे कार्यक्रम असतात त्याची फोटोग्राफी विद्या नेहमी सातत्याने करत आलेली आहे. पण आमच्यासाठी जे तुम्ही आता बघणार आहात ते मला वाटतं आमचं जे कलेक्टिव्ह काम राहिलेलं आहे खूप
महत्त्वाचं राहिलेलं आहे. त्याच्यामधून आम्हाला ही जाणीव झाली की आपण केवळ आपले इंटरव्हेन्शन्स, आपलं काम आहे ते महत्त्वाचं आहे मानतच असतो, पण ते वेगवेगळ्या फॉर्म्समधून आपण जर लोकांपर्यंत पोहोचवलं तर त्याची पोच खूप अधिक असू शकते. ह्याची जाणीव सातत्याने ह्या इंटरॅक्शनमधून, गेल्या 1 वर्षामधल्या इंटरॅक्शनमधून झालेली आहे. आणि विद्या ऑफकोर्स टाळ्या वाजवूया, मला वाटतं आम्ही हे उभं केलं असलं तरी हे फक्त आमचं प्रदर्शन आहे असं आम्हाला वाटत नाही. हे सगळ्यांचं आपलं प्रदर्शन आहे, कारण हे आपल्या विषयावरच आहे, आपण जे काम करतो त्याच्यावरच आहे. त्याच्यामुळे हे इथे जे सगळे शेतकरी महिला आहेत, संघटना आहेत, संस्था आहेत, बाकी सामाजिक सगळे जे कार्यकर्ते आहेत, तर मला असं वाटतं की हे आपलं प्रदर्शन आहे आणि त्या अर्थानेच आम्ही सगळ्यांनी हे उभं केलं. फक्त सरकारशी बोलून भावणार नाही तर समाजाशी पण बोलायला लागलं. आणि विशेषतः शहरी समाज हा शेतकऱ्यांपासून पूर्णपणे तुटलेला. शेतकऱ्यांची जी आंदोलनं होतात, 1-1.5 वर्ष शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीमध्ये चाललं, ते कुणाला आपलं वाटलं. पण त्याच्या आधीही तमिळनाडूच्या शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये खूप तीव्रपणे आंदोलन केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रश्नांकडे आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी खूप रणनीती आखल्या होत्या. पण तेही माध्यमातून आलं नाही आणि शहरी लोकांना आपलं वाटतं. तर आम्हाला असं वाटतं की हे प्रदर्शन आपण आपल्या महिलांपर्यंत नेतोच आहे, आपल्या महिलांतच हे तयार झालेलं आहे. तर हे समाजापर्यंत आपल्याला कसं नेता येईल आणि म्हणून हे पुण्यामधला प्रदर्शन करायचं कारण. 1-1.5 वर्ष तर प्रदर्शन उभं करण्याची प्रक्रिया होती, पण त्याच्या आधीची कामाची प्रक्रिया सोपेकामची, मकामची ही काही वर्षाची आहे. आता हे प्रदर्शन उभं करताना कला माध्यम का निवडतो, म्हणजे कलेच्या माध्यमातून का आपण नेहमीच भाषण करत असतो, लिहित असतो, तर म्हणजे वैचारिक अकॅडमिक पद्धतीने या प्रश्नाची मांडणी नेहमीच होत असते. पण प्रत्येक कला माध्यमाची एक ताकद असते आणि त्याच्यातनं तो विषय आणखी लोकांपर्यंत आपल्याला पोहोचत करू शकतो. हे तर आहेच, पण कला ही ऊर्जा देणारी असते. आपण चळवळीत गाणी म्हणतो, गाणी रचतो, ती का म्हणतो? कारण त्याच्यातनं आपल्याला एक ऊर्जा मिळते. म्हणजे जरी आपण लढत असलो, जरी समस्या असल्या, तरी सुद्धा त्याच्याशी तोंड देण्याचा, त्याचा लढा देण्याचा आपला एक जो प्रयत्न असतो, त्यात ही ऊर्जा खूप महत्त्वाची असते. आणि आम्हाला असंच वाटतं की वेगवेगळ्या माध्यमांचा, ज्याच्या माध्यमांचा हा प्रश्न मांडण्यासाठी फारसा अजून वापर झालेला नाही आहे. मग ते फोटो असतील, पोस्टर्स असतील किंवा फिल्म्स असतील, त्याचा आपण कसा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो, तसा प्रयत्न गेल्या 1-1.5 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात झाला. आणि मग आमच्याच असं लक्षात आलं की ही सगळी माध्यमं एकत्रित करून आपण जर मांडलं तर त्याचं बहुविध माध्यमांचं एक प्रदर्शन, मल्टीमीडिया. कारण एका गोष्टीचा परिणाम आणि अनेक गोष्टी एकत्र आल्याने परिणाम हा केव्हाही मोठा असतो. त्यामुळे आम्हाला हे प्रदर्शन करावं असं वाटतं. तर मला वाटतं की सामाजिक संस्था एक काम करत असतात, त्या कामामध्ये झोपून घेऊन काम करतात आणि बुडून जातात, पण त्याच्यातून थोडंसं डोकं वर काढून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतायत संस्था, तेही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे कलाकारांना काही करायला वाव मिळतो, ही पण तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. सोपे महिला शेतकरी म्हणजे फक्त शेतात राहणारी नाही, तर शेतकरी, शेतमजूर, मासेमारी करणारी, त्याच्यानंतर स्टोरीला जाणारी, असं वेगवेगळ्या प्रकारे शेती आधारित उपजीविका असलेली स्त्री, तिचे प्रश्न काय आहेत, तिला कोणत्या हिंसाचाराचा सामना करावा लागतो, अशा विषय त्यांना देऊन पोस्टर प्रदर्शनाचं काम झालं. ती पोस्टर सगळी तुम्हाला मागे बघायला भेटतील. ती अतिशय सुंदर बोलकी अशी पोस्टर्स त्यांनी केलेली आहेत. राजू देशपांडे. त्यानंतर फोटो तर आमच्याकडे बरेच होते. ते फोटो कसे मांडायचे आणि नुसतं फोटोची मालिका करायची नाही, तर त्या फोटोतनं काहीतरी एक थीम असली पाहिजे, त्याची रचना आकर्षक झाली पाहिजे. ह्या सगळ्यासाठी ज्यांची मदत झाली ते म्हणजे फोटोग्राफर, स्वतः फोटोग्राफर असलेले अभय गांधींदे आणि त्यांच्यासोबत संगीता महाले. शिक्षण आणि व्यवसाय आणि आर्किटेक्ट आहेत. तसं संगीता पाचेंनी का आम्हाला प्रत्येक फोटो कुठे ठेवायचा ही खूप छान पद्धतीने मांडणीची मदत केलेली आहे. आणि आतिशनी मुख्यतः फिल्मची जबाबदारी स्वीकारली की आम्ही काही शॉर्ट फिल्म बनवल्या आहेत.
त्याच्यानंतर काही डेकोरेशनच्या गोष्टी आहेत, त्याच्या कल्पना, जसं एक कोबीची कल्पना त्याची तुम्ही नंतर बघू शकाल प्रदर्शन बघा तेव्हा, की शेतकरी जीवनाचं वास्तव समोर जास्तीत जास्त पद्धतीने कसं आणता येईल, तो अनुभव कसा इथे देता येईल या प्रदर्शनामध्ये व्हिज्युअल माध्यमाच्या पलीकडे जाऊन. आणि आर्या ही सगळं सोशल मीडियाचं आमचं काम सांभाळते, कारण हे आपण करतो प्रदर्शन पण ते लोकांपर्यंत पोहोचलंही पाहिजे. सगळी अभिनेत्री जब हम लोगों ने आज़ादी ली तो भारत पहले एक सोने की चिड़िया हुआ करता था, और ये पहली लाइन हम सभी ने पढ़ी होगी जब हम स्कूल में पढ़ते हैं. तो ऐसे ही पंजाब की कहानी जो है वो कहानी शुरू होती है खुशहाली से. मतलब होना चाहिए उपजाऊ भूमि, बहुत सारा पानी, और मतलब क्या कहने के नेचर की कुदरत की मेहरबानी सारी. तो वो था हमारे पास जब हमने हमारी कहानी जो हमारी संकट की कहानी शुरू होती है. तो जो मार्केट का, जो मंडी का जो मॉडल पंजाब में थोपा गया, ज़्यादा से ज़्यादा गेहूं निकालने के लिए, ज़्यादा से ज़्यादा चावल निकालने के लिए, वो सारे जो साधन हैं वो सारे साधन चावल की बिजाई के लिए, चावल को उगाने के लिए लगा दिए जाते हैं. और उससे वो जो क्योंकि वो मंडी की मांग थी, क्योंकि वो लोगों की मांग नहीं थी, वो धरती की मांग नहीं थी, और उस चीज़ में वो सारी जो रिसोर्स की प्रॉस्पेरिटी थी, साधनों की जो मतलब हमारी संपन्नता थी, उसको उसने धीरे धीरे उसको काटना शुरू किया. हरी क्रांति में जो बीज लाया गया, वो बीज भी है वो काफ़ी पानी मांगता था. तो हम मतलब अच्छी यील्ड के लिए हम कुदरती वो चीज़ों पे हम निर्भर नहीं रह सकते थे, तो इसलिए हमने आर्टिफिशियली पानी को देना शुरू किया. और वो दिन दूर नहीं जब हम ये कहेंगे कि पंजाबियों के पास पानी नहीं. मतलब ओवर मेटलाइजेशन, उसका मतलब फर्टिलाइजर का डालना, पेस्टिसाइड का बहुत ज़्यादा डालना, लेकिन अब कोई स्कोप ही नहीं बचा कि इससे ज़्यादा क्या होगा. तो पंजाब की कहानी एक खुशहाली से बनी हुई, से शुरू हुई बदहाली की तरफ जाती हुई कहानी है. ये मतलब अब इसको उस लेवल को भी हम जब इसको क्या कहते हैं, इसको मेंटेन करने के लिए, उस लेवल को करने के लिए हमारी जो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन है वो इतनी ज़्यादा बढ़ गई है कि खेती में किसी के पास उस कॉस्ट को पे करने के बाद, एमएसपी मिलने के बावजूद, तो कहीं तो हम ये बात कर रहे थे कि स्वामीनाथन रिपोर्ट की वो सारी सिफारिशें हैं वो लागू होनी चाहिए, और कहाँ पे वो 3 कानून आ गए जो मतलब जो बना बनाया ढांचा भी था, तो उस ढांचे को भी तोड़ने के वो उतारू थे. तो उसने कहा कि तो जब ये बातें होने लगी कि हम तो नेशनल जो हमारी जो स्टोरेज है उसमें हम इतना हिस्सा देते हैं, क्योंकि अभी आपकी जरूरत नहीं है. तो आप वो गाय हो कि जिसका हमने दूध निकाल लिया, अब हमारे पास और बहुत गाय हैं, अब अभी आपकी जरूरत नहीं है, आप अपना खुद देखो. और उसके बाद वो 3 कानून के पीछे जो मतलब, क्योंकि बहुत सारी कहानियां हैं, वो ऐसे नहीं कि दिल्ली के दरवाजे पे ऐसे ही लोग, वो पंजाब के किसान या हरियाणा के किसान ऐसे ही जाके बैठ गए. तो वो बहुत देर का वो संघर्ष चल रहा था स्वामीनाथन रिपोर्ट के मानने के लिए, या कुछ और मंडीकरण की नीतियों के लिए, और बहुत सारी चीजों के लिए चल रहा था. तो 3 कानूनों ने वो सारा मतलब खतरा एक सामने ला के दिया कि अब इसके बाद लड़ाई के बिना और कोई चारा नहीं. और उसमें हमारी सभी सेक्शन में, चाहे वो दलित सेक्शन, मजदूर का सेक्शन हो या औरतों का सेक्शन हो, तो सभी सेक्शन में पूरे पंजाबी ने मतलब उसमें पार्टिसिपेट किया. और मतलब ये था कि अगर हम वहाँ पे नहीं जाएंगे, उसमें अपना रोल उसमें नहीं डालेंगे, तो शायद हम पंजाबी कहानी के लायक नहीं. तो इस टाइप का वो जो सारा नैरेटिव था, लेकिन उसके पीछे क्या दिक्कतें रही सारी, कि उनको कैसे उन वर्गों को ऑर्गेनाइज करना, और वो महिलाएं जो जिनके सुसाइड की वजह से वो बहुत लंबी लड़ाई लड़ रही थी. कभी तो इस बात की लड़ाई कि जो उनके घर के लोग जो सुसाइड की वजह से मर गए, तो उनकी कुछ कंपनसेशन मिल जाए. और ये सारा साबित करना कि ये मतलब यहाँ तक कि साबित करना कि वो मेरा ही घर वाला था, और फिर ये साबित करना कि वो मैं उसके साथ रहती थी, और ये साबित करना कि वो खेती में लगा हुआ था. तो ये सारी चीजों का जो बर्डन होता है वो महिला पे पड़ता है,
जबकि वो प्रॉस्पेरिटी में उसका कोई हिस्सा नहीं था। जब वो प्रॉस्पेरिटी के फेज थे उसमें उसका कोई हिस्सा नहीं था, लेकिन जब वो संकट का समय आता है तो संकट के समय का सबसे बड़ा बर्डन जो है वो उस महिला पे है। और वो महिला जब मतलब अपना लड़ रही है, कंपनसेशन के लिए लड़ रही है, अपने अधिकारों के लिए लड़ रही है, अपने परिवार से लड़ रही है, अगर तुम मुझे खाना नहीं दोगे, मेरा कर्जा नहीं उठा रहे, तो मुझे मेरे हिस्से की जमीन ही दे दो, मैं अपने परिवार को पालूंगी। तो इस तरह की लड़ाइयाँ जो वो महिलाएं लड़ रही थी, तो उस सारे कुछ में कैसे उन महिलाओं को उन सभी मुद्दों के पे उनको संगठित करना था, या दलित जो लेबर क्लास से थे, क्योंकि एक नैरेटिव ये भी बनाया गया कि जमीन तो उनकी जा रही है, आप लोग क्यों जा रहे हो, आपका मूवमेंट में क्या। तो उनको वो दलित लोग जो लेबर क्लास में थे उनको कैसे ऑर्गेनाइज करना था। और एक तरह से ये नैरेटिव चल रहा था कि उन दोनों में मतलब जमीन वालों में से, खेती वालों में से और खेत मजदूर वालों में आपस में लड़ाई था। तो नैरेटिव ये चलता है कि पंजाब का व्यापारी वर्ग जो है वो दिल्ली में नहीं जा पाता, आपने उन लोगों के व्यापार का नुकसान किया। तो गांव वाले को शहरी से लड़ाना, किसानी वाले के साथ जो गैर किसानी है उसको लड़ाना, मजदूर को लड़ाना, वो सारा मतलब ये एजेंडा है ताकि आप लोग इकट्ठे ना हो जाओ और आप इसमें कोई जो एक सभी की एक साझी मांग है उस पर आप खड़े ना हो सको। और मांग क्या है? वो मांग भी क्या है कि इज्जत का खाना, वही मांग है ना, इससे ज्यादा तो कुछ नहीं मांग रहे ना। इज्जत का खाना, इज्जत की रोजी रोटी, वो की मांग। जैसे हम दुनिया के इतिहास में हमने देखा कि जब भी कभी जो हमारे मर्द हैं वो किसी भी लड़ाई में फोरफ्रंट पे चले जाए तो जो खेत छूट जाता है तो वहां औरतों को भेज दिया जाता है कि आप लोग जाओ, और जब वो वापस आ जाते हैं तो औरतों को कहते हैं आप उससे भी वापस चले जाइए, घर नहीं चले जाइए। तो ये किसानी का आंदोलन है। जब हमारे यहाँ के चीफ जस्टिस ये बोल रहे हैं कि औरतें और बच्चे वापस चले जाएं, तो उस वक्त ये एक चैलेंज था औरतों के। तो औरतें वापस नहीं गई, बल्कि बॉर्डर्स पे जो औरतों ने अपनी गिनती को बढ़ाया। और आज ये आंदोलन की देन है कि औरतें जो है वो एक आगू भूमिका में ज्यादा गिनती में आने लगी, जिन्हें ये समझा जाता है कि वो सिर्फ चूल्हा चौका करेंगे या ये काम करेंगी। मगर इस आंदोलन की देन है कि अब हर किसान ऑर्गेनाइजेशन जो है पंजाब में अपना औरत विंग बनाना शुरू किया है और उनमें एक लीडरशिप आनी शुरू हो गई। हमने एक चीज देखी कि जब ना हम पिछले कुछ समय में चल जाए, जब ये कॉर्पोरेट मॉडल इस तरह से नहीं था, तो जो घर में जायदाद है, जैसे पति की मौत होती थी तो पति के बाद वो जायदाद जब घर की जो सारी जिम्मेदारी थी वो पत्नी को मिलती थी। अगर घर में दादी है, जब माँ है बूढ़ी, तो बेटे जो है वो माँ से लेकर जाते थे कोई घर की हर तरह का इकोनॉमिक भी, सोशल कोई भी फैसला था वो डिसीजन था, उसमें माँ की एक अहम भूमिका थी। मगर इस मॉडल ने जो सेंटर वाली वो कड़ी है उसको तोड़ दिया। अभी क्या है, प्रॉपर्टी सीधी बाप से बेटे को जा रही है। इसलिए इस संकट की बहुत सी ऐसी चीजें हैं जिसने औरतों का नुकसान भी किया, मगर औरतें जो है अभी वापस नहीं जा रही, मगर वो नेतृत्व में आ रही है। पंजाब में एक ऐसा सेक्शन है जो लैंडलेस है, जिनके पास कोई जमीन नहीं, मगर वो खेती के खाने काम करते हैं। खेती में ज्यादा गिनती जो है वो औरतें काम कर रही हैं। और वो औरतें कौन है? वो सिर्फ किसानी की महिलाएं नहीं है, वो है हमारी दलित महिला जो वहां जाकर काम करती है। और हमने पंजाब में जब ये कहा जा रहा था पूरे देश में कि हमारे देश में कोई लैंड का क्वेश्चन नहीं है, जहाँ जमीन का कोई मुद्दा ही नहीं है, समाज तो आगे बढ़ गया, यहाँ तो कैपिटलिज्म आ गया। जब ये सवाल खड़ा हम आम ही सुन रहे थे, तब ही ये जमीन का सवाल जो है वो पंजाब के उस वर्ग से आता है जो लैंडलेस है।
चाहते हैं कि हमें जो जमीन है उसमें हिस्सेदारी मिलनी चाहिए। उसकी शुरुआत होती है जो कॉमन लैंड है। गांव में कॉमन लैंड है और कानून है इसमें बना हुआ कि जो इसमें 33% शेयर है, हिस्सा है, वो दलित लीज पे लेकर अपनी खेती कर सकते हैं। मगर चलता क्या आ रहा था कि जो बड़े गांव के चौधरी है या ऊपर कास्ट है, तो वो जमीन अपने जो साथ में सीरी साथी जो उनके साथ उनकी खेती में काम करता, तो उसे खड़ा कर लीज पे खुद वो ले लेते। क्योंकि एक गांव में जलूर है उसका नाम, तो उस गांव में जब ये वो मांग रहे थे मांग, तो वो कानूनन अपना हिस्सा रहे थे। मगर जो गांव के चौधरी थे उन्हें ये गवारा नहीं था कि ये लोग हमारे सर पर आकर बैठे। तो वहां उन्हें जब कुछ नहीं मिला, तो जो लीडर थे वहां के, उसकी मदर बैठी हुई थी मंजे पे, जो उससे पैरालिसिस का अटैक हुआ होता, तो उसकी ही लात काट दी और वो इतने लंबे स्ट्रगल के बाद उसकी डेथ हो गई। मगर वो उसके बाद भी हम लोग जो है वहां देखा कि झुके नहीं है। और उसके बाद इस स्ट्रगल का दूसरा फेज था, हमने ये मांग उठाई कि ये जो जमीन है लीज पे हम हर साल लेते हैं, जैसे आप लोग गौशाला को देते हैं, जैसे आप लोग बहुत से ऐसे संस्थानों को 10-10 सालों के लिए, 15-15 सालों के लिए इस तरह से देते हो, तो क्यों ये जमीन जो है दलितों को क्यों ऐसे नहीं मिल सकती कि हर साल ये बार-बार लीज का उठाना ये ठीक नहीं। तो उसके बाद इसमें लंबे समय की लड़ाई हुई, तो वो बहुत ज्यादा तो नहीं हो पाई, मगर वो 3-3 सालों के लिए कुछ जगह पर वो जमीन हमारे लोगों को मिली। और इसमें जो एक इम्पोर्टेंट बात है कि इसमें जो मेन फोर्स थी वो महिलाएं थी, क्योंकि हम देखते हैं कि जो मर्द हैं वो कामकाज के लिए बाहर चले जाते हैं, शहर में किसी दिहाड़ी के लिए, कोई प्लम्बर है, कोई कुछ है, तो जो महिलाएं हैं वो घर का सारा कामकाज, और खास करके लैंडलेस हैं, तो उन्होंने घर में जो पशु रखे हुए हैं उनके लिए जो चारा है तो वो कहां से लेके आएंगे। तो आप कभी देखिएगा अगर पंजाब में, ना मुझे और स्टेटों का नहीं पता, कि उनकी जो ये है ना वो दाती जिससे वो काटती है, और ये कपड़ा जिसे बल्ली बोलते हैं वो उनके कच्छ में रहती है, वो उसे लेके घूमती है। और कई बार उनके जो है सारा दिन इस चीज में निकल जाता था कि गांव में पशुओं के लिए वो चारा लेके, और इस चारे के बीच में जो बेगाने खेतों में उनके साथ कोई वर्बल, फिजिकल, किसी तरह की भी जो वायलेंस है वो ग्रांटेड है, वो ग्रांटेड है और वो होती है। और ये जो था कि अगर अपनी जमीन होगी तो ये नहीं होगा, तो ये एक बहुत बड़ा इशू था कि इस जो संघर्ष में औरतों की एक बहुत बड़ी भूमिका रही। और औरतें अगर एक बार संघर्ष में आ गई, डट गई, तो वो पीछे नहीं हटती। प्रामुख्याने म्हणजे महाराष्ट्रातल्या एकूण शेतकरी महिला ही शेतकरी आहे ही ओळखच तिची कधी झालेली नसते। ती एक कुणाची तरी विधवा असते, पत्नी असते, अशा पद्धतीने शेतीमध्ये देखील महिलांचं जे काही आपण ऐकतो तो तेवढाच एक संदर्भ असतो। ऑफिशियल आकडेवारी आपण पाहिली तर त्याच्यामध्ये असं चित्र आहे की 80% अधिक महिला, ग्रामीण महिला ह्या शेतीमध्ये कार्यरत आहेत। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं काम, त्या जंगलात असतील, मासेमारी करत असतील, ऊसतोड कामगार असतील, स्वतः कसणाऱ्या असतील, तर अशा 80% अधिक ग्रामीण महिला या शेतीमध्ये कार्यरत आहेत। पण जमिनीची मालकी जर पाहिली तर एकूण जे काही ज्याला म्हणतो भूधारक आहेत त्याच्यामध्ये 15% केवळ ह्या महिला आहेत। त्यामुळे एक असं विदारक चित्र आहे की शेतीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या कुणाची तर महिला, पण मालकी हक्क नाही, जमिनीवर मालकी हक्क नाही, जंगलावर मालकी हक्क नाही, मासेमारीमध्ये कष्ट करतात पण त्याच्यावर अधिकार नाही। तर अधिकार नाही असं चित्र आपल्याला प्रामुख्याने दिसतं। शेतीमध्ये जी काही हिंसा आहे तर ती हिंसा ही फक्त
शारीरिक हिंसा याच्यापुरती मर्यादित नसून हिंसेचा एकूणच एक व्यापक असा असं जर आपण व्याख्या केली तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की हिंसा ही काम न मिळणं किंवा आता मेकनायझेशनचा उल्लेख केला की इतक्या मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झालंय किंवा शेतीमध्ये शेतीचे एकूणच जे काही बाजारीकरण आपल्याला होताना दिसतंय ती विशिष्टच प्रकारची पिकं घेतली जातात. मग त्याच्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, एका बाजूला पश्चिम महाराष्ट्रात ऊस असेल. तर ह्या पिकांमुळे एकूणच यांत्रिकीकरण पण वाढलंय. त्याचबरोबर विनाशक अशी आपण जी काही पाहतो की खतं असतील, पेस्टिसाइड्स असतील, अशी म्हणजे तणनाशकं याच्यामुळे एकंदरीत शरीरावर आपल्या सगळ्या नैसर्गिक साधनांवरती तर परिणाम होत आहेतच, पण त्याचबरोबर महिलांना मिळणारं काम ही सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे. कारण या कामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसते. म्हणजे एका बाजूला महिला शेतीमध्ये काम मोठ्या प्रमाणात करतायत, पण ते काम हे बिनमोलाचं काम आहे आणि तीच एक प्रकारची हिंसा पण महिलांवरती होताना दिसते. तर महाराष्ट्रातले आपण दोन कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं आता मांडणी ऐकणार आहोत. त्याच्यामध्ये ज्योती थोरात ह्या पहिल्यांदा बोलतील. ज्योती थोरात ह्या आपल्याकडे आज खूप महिला कामगार संघटनेतल्या कार्यकर्त्या आलेल्या आहेत आणि ऊसतोड कामगार महिला ही पण शेतकरी आहेत ही कुठेतरी जाण सातत्याने झाली पाहिजे. या अनुषंगाने या संघटनेचं पण काम आहे. पण एक म्हणजे आम्ही सुरुवात जेव्हा केली महिला शेतकरी म्हणून महिलेची ओळख आणि महाराष्ट्रात आपण एक असं कसं जाळं चांगलं उभं करू शकतो, नेटवर्क कसं उभं करू शकतो, वेगवेगळ्या लोकांशी बोलत होतो, महिलांशी बोलत होतो. शेतकरी आत्महत्याग्रस्त मराठवाडा आणि विदर्भ इथे सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होतात. तर तिथल्या महिलांशी बोलत असताना सातत्याने प्रश्न समोर येत होते की आमची शेतकरी म्हणून ओळख नसल्यामुळे आम्हाला केवळ तात्पुरती मदत ह्याच्यामध्येच आम्हाला अडवलं जातं. तसंच ऊसतोड कामगार महिला म्हणजे ऊसतोड कामगारच एकूण कोयता ह्या नावाने संबोधले जातात. कोयता म्हणजे ज्यांनी ऊस तोडला जातो, म्हणजे तिथे कोणी माणसं आहेत हेच आधी त्याचंच तिथे भान नसतं आणि त्यात तर ती महिला ही पूर्णपणे अदृश्य असते. पहिल्यांदा जेव्हा या चर्चा आम्ही सुरू केल्या की ऊसतोड कामगार महिलेचं पण एक वेगळं स्थान आहे, त्याच्यामध्ये अनेक नेटवर्क्स एकत्र पण आले होते. कारण गर्भपिशवीची शस्त्रक्रिया हिस्टेरेक्टमीज वरती 2019 मध्ये परत एकदा मोठ्या प्रमाणात काही मांडणी झाली होती पेपरमधल्या बातम्यांमुळे मग विषय परत लायब्ररीवर आला होता आणि त्यामुळे अनेक नेटवर्क्स एकत्र येऊन हा मुद्दा खूप जोर लावला या मुद्द्याला आणि त्यामुळे काही धोरणात्मक पातळीवर बदलही घडले. पण जेव्हा मी महिला म्हणून तिचे काही वेगळे प्रश्न असतात, तसं हिस्टेरेक्टमीज आहे पण कामगार प्रणाली आणि कामगार म्हणून देखील तिचे काही अधिकार असतात. ती पोटी तुम्ही बघताय आणि नंतर ज्योतीचं तुम्ही ऐकणारच आहात. पण अशा अनेक समस्या हे काम करत असताना त्यांना ज्या येत असतात तर त्यामुळे आपण एक ऊसतोड महिला कामगार संघटना अशी स्थापन केली पाहिजे अशी जेव्हा चर्चा आम्ही सुरू केली तेव्हा द्वारकाताई इथे बसल्या. त्यांनी पहिला प्रश्न असा केला की आम्हाला कायमचं ऊसतोड कामगार नाही राहायचं ताई, तुम्ही का आम्हाला ऊसतोड कामगार संघटना म्हणून बांधून ठेवताय, आम्ही शेतकरी आहोत. असा सगळा प्रवास जो आहे ऊसतोड महिला कामगार संघटनेचा अजूनही आम्ही त्याला ते स्थान देतो. कारण जोपर्यंत अशा पद्धतीने ऊसतोडीचं काम होतंय अशा पद्धतीचे आहे ते ज्योती सांगेल. सत्रांचा शेवट कुमारीबाई जमदारकरांनी त्यांच्या भाषणातून ऐकणार आहोत. मराठीच्या कार्यकर्त्यांची ओळख तर झालेलीच आहे, पण जंगलामध्ये जे अधिकार विशेष करून गडचिरोली सारख्या ठिकाणी तिथे आपल्याला माहितीचे काय पार्श्वभूमी आहे आणि आता तर खाणी आणि सगळंच जे काही संपत्ती आहे नैसर्गिक संपत्ती त्याच्यावरती जो मारा होतोय तिथे काय महिलांना संघटित करायला त्यांचा लढा असणार आहे. त्याच्यावर कुमारीबाई शेवट करते आणि ज्योतीला विनंती करते. मी एक कामगार कुटुंबातील आहे आणि मला लग्न करून पण एक पुस्तक कामगार कुटुंबात केले आहे. मी 4 ते 5 महिने ऊसतोडीला स्थलांतर होते. स्थलांतर झाल्यानंतर ते आम्हाला 2-3 दिवस म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये जाण्यासाठी लागतात. म्हणजे कर्नाटकमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही जातो कर्नाटकमध्ये. तिथं गेल्यानंतर आम्हाला गावाच्या बाहेर हागणदारीमध्ये मसलवाट्यामध्ये अशा ठिकाणी कोप्या घालून राहावे लागते.
आम्हाला तिथं म्हणजे संडासला जाण्यासाठी जागा नसते, न्हाणीघर नसते, असुरक्षित जागा असते, सुरक्षितता काय असते, त्या सुरक्षतेमुळे आम्हाला आरोग्याचे पण प्रश्न होतात. तिकडे गेल्यावर आशा वर्कर किंवा अंगणवाडी ताई आम्हाला भेट देत नाही. पण जे आम्ही फळावर काम करत असताना जी गरोदर महिला असते ती जे 30 ते 40 दिवसाची मुळे असते ती डोक्यावर घेऊन सीडीवर उंचावर चढते आणि तिथनं खाली उडी मारते. ती उडी मारल्यानंतर जे गर्भाशय खाली होण्याची पण शक्यता असते, जो बाळाचा गर्भ असतो तो खाली होण्याची पण शक्यता असते. बाळांपण पण होतात आणि बाळांपण झाल्यानंतर 7 दिवसाला लगेच कामाला पण लागतात. 7व्या दिवशी आम्ही ऊसतोडीचं काम करतो, कारण जर ऊसतोडीचं काम केलं नाही तर आम्हाला त्याचा म्हणजे पैसे भरावा लागतात, म्हणजे भाडा पडतो. त्या बाईला पण वाटत नाही की आपण बाळापण आहे आणि बसून राहावं, कारण की तिचा रोजगार जर बुडाला तर मग तिच्या मुलांचं कसं व्हायचं. नंतर जर आम्हाला 15 दिवसाला बाजार असतो, जर ती एक बाई बसून राहिली तर आम्हाला 15 दिवसाच्या बाजारामध्ये काय खायचं असे पण तिकडे प्रश्न असतात. आणि 15 दिवसा बाजारामध्ये तेल मीठ अशी जो भाजीपाला असतो तो 15 दिवसाला आम्हाला मिळतो. जे आम्ही कडधान्य इकडून तिकडे घेतो तर ते कडधान्यच आम्ही रोजच्या भातामध्ये खातो. हे आमचे ऊसतोड कामगारांचे प्रश्न आहेत. आम्ही मकान सलगर ऊसतोड कामगार संघटना स्थापन केली आहे. त्यामध्ये आम्ही गावोगावी जाऊन सर्वे केला आहे, जे प्रत्येक ऊसतोड कामगारांचा सर्वे केला आहे. आणि सर्वे करून जे त्यांना जी महिला ज्या आहेत त्यांना ऊसतोड कामगार म्हणून ओळख नव्हती. या महिला आहेत त्यांना ऊसतोड काम, जे पुरुष आहेत त्यांना ऊसतोड कामगार मानलं जात होतं, पण महिला म्हणून त्यांना ऊसतोड कामगार मानतच नव्हते. तर आम्हाला ऊसतोड कामगार म्हणून ओळख द्या अशी आम्ही रियात काढला होता. आणि ज्या आमच्या ज्या मुली असतात किशोरी मुली, मग ते आम्हाला म्हणजे त्यांचे बालविवाह करावे लागतात, कारण ते बालविवाह आम्हाला सोबत पण नेता येत नाही आणि घरी पण ठेवता येत नाही. जर सोबत नेले तरी पण अडचण असते, कारण की जे गावातील तरुण मुलं आणि फळावरचे जे लोक असतात शेजारी पाजारी ते पण कोप्याभोवती फेरे मारतात. त्याच्यामुळे आम्हाला बालविवाह करावा लागतो आणि बालविवाह केल्यानंतर मग त्या मुलीच्या लवकरच मुलं पण होतात आणि 18-19 वर्षामध्ये कुटुंब नियोजनाचं पण ऑपरेशन होतं. कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालं तर त्यामुळे त्यांना नंतर लवकरच ते ओझ्याचे काम करावे लागतात. ओझ्याचे काम केल्यामुळे त्यांना नंतर गर्भाशयाचा त्रास होतो. गर्भाशयाचा त्रास झाल्यानंतर म्हणजे त्यांना 25 ते 30 वर्षामध्ये गर्भाशय पण काढून टाकावं लागतं, कारण की ओझ्याच्या कामामुळे त्यांना जास्त त्रास होतो. आणि त्याच्यामुळे आम्ही गावामध्ये जाऊन CHOT योजना भेटी देऊन त्यांच्याकडून शिबिर लावून घेतले की आमच्या ज्या ऊसतोड कामगार महिला आहेत त्यांना त्यांची गर्भपिशवीच्या मुखाची तपासणी करा असं त्यांना आम्ही सांगितलं. अधिकाऱ्यांना भेटलो आणि तसं झालं की त्याच्यामध्ये पण आम्हाला यश मिळालं की ऊसतोड कामगाराच्या म्हणजे सगळ्या महिलांच्या ज्या 18 ते 30 वयोगटात 30च्या पुढच्या आहेत त्यांना गर्भाशयाच्या मुखाच्या तपासण्या पण झाल्या. आणि आता सध्या तर ज्या आशा वर्कर आहेत त्या घरोघर जाऊन ज्या ऊसतोडीत महिला आलेल्या आहेत त्यांच्या पण गर्भाशयाच्या मुखाची तपासणी करून घेतात. महिला ऊसतोड कामगार संघटनेच्या ज्या महिला आहेत त्या ज्या गावातील ऊसतोड कामगार आहेत त्या महिला जन आरोग्य समितीचे मेंबर आहेत. पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये काठोडा गावामध्ये सगळ्यात पहिले ओळखपत्र मिळाले, स्वतंत्र ओळखपत्र महिलांची नोंदणी झालेली आहे. त्यांना स्वतंत्र ओळखपत्र मिळाले आहे. 6 महिने जे लोक स्थलांतर होतात ऊसतोडीला जातात आणि घरी जर आले ना गावाकडे तर त्यांना शेतामधले काम असतात. तर शेतामधले काम असताना ते आम्हाला त्यांना भेटता येत नाही, त्यामुळे तर आम्हाला जास्त अडचण येते काम करण्यासाठी. ज्या आमच्या गावातील साधना वाघमारे आहेत त्या आम्हाला संघटनेकडून हिशोबाचं प्रशिक्षण मिळालं होतं. हिशोबाचं प्रशिक्षण मिळाल्यामुळे त्यांनी त्यांच्या टोळीमधले एका पोत्याचे 20 हजार रुपये वाचवले, कारण की प्रशिक्षणामुळे संघटनेमुळे त्यांना असं समजलं की आपण इतकं काम करतो म्हणजे 16 ते 18 तास काम करून सुद्धा
आपल्याला एवढे पैसे भेटत नाही दिवसामध्ये जोडीमध्ये 400 ते 450 रुपये आम्हाला भेटतात 16 ते 18 तास काम करून सुद्धा. आणि त्या हिशोबाच्या प्रशिक्षणामुळे आम्हाला असं समजलं की आपण एवढं काम करून सुद्धा आपल्याला पैसे भेटत नाही आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या जे महिला पुरुष दोघं आहेत त्यांना कमीत कमी 2400 रुपये तरी दिवसाला मजुरी मिळाली पाहिजे. आणि मी कर्नाटकमध्ये सदाशिव कारखान्याला गेले होते आणि तिकडे म्हणजे पट्टा पडला होता. पट्टा पडल्यामुळे आम्हाला जे ट्रॅक्टर मालक आहे आम्हाला फंड नव्हता तर आम्ही ट्रॅक्टर मालकाला फोन केला की आम्हाला फंड नाही आम्ही गावाकडे यावं का म्हणून असं फोन केला. तर त्यांनी सांगितलं की या तुम्ही गावाकडे या मी तुम्हाला पैसे पाठवतो डिझेलला असं म्हणले. पण जे कारखान्याचे सुपरवायझर होते त्या सुपरवायझरनी आम्हाला अडवलं रस्त्यामध्ये. म्हणजे कारखान्याकडे जाताना तिथलाच रस्ता होता तिथे अडवले आणि म्हणाले की तुम्ही जायचं नाही तुम्ही कारखान्यावर चला. तर आम्हाला कारखान्यावरती नेलं. तिथे गेल्यानंतर जे आमचे पुरुष मंडळी होती त्यांना खाली उतरवलं ट्रॅक्टर मधलं आणि त्यांच्या ऑफिसला नेलं. ऑफिस नेलं जवळच ट्रॅक्टर लावलेलं होतं ऑफिसच्या समोर. तिथे एवढे त्यांच्यामध्ये बाचाबाची चालू झाली. बाचाबाची चालू झाल्यानंतर मी ट्रॅक्टर मधून खाली उतरले आणि तिथे ऑफिस मध्ये गेले. ऑफिस मध्ये गेल्यानंतर ते मला सुपरवायझर म्हणतात की बाया माणूस आतमध्ये कशाला आले असं ते मी 2-3 वेळा म्हणले. पण मी 2 वेळा त्यांना काहीच म्हणले नाही. तिसऱ्या वेळेस त्यांना म्हणलं मी एक बाया माणूस नाही मी महिला मजदूर कामगार संघटनेची कार्यकर्ते आहे. त्यांनी मला लगेच थोडे वेळ म्हणले बाहेर जा. थोडे वेळ बाहेर काढलं आणि लगेच 2 मिनिटात आतमध्ये बोलून 5000 रुपये दिले आणि फडफड दिला आणि डिझेल पावती पण दिली. आणि तेवढा फड काढा आणि पट्टापडाच्या अगोदरच आम्हाला घरी पण पाठव. म्हणजे अनेकदा असं असतं की ऊसतोड कामगारांना बोलवलं जातं पण ते दिवस कामच दिलं जात नाही. त्यामुळे त्यांना बसून राहायला लागतं आणि त्याचे पैसे मात्र दिले जातात. त्यामुळे ते जो काही ऍडव्हान्स दिलेला असतो केवळ तुम्ही किती टन ऊस काढता त्याच्या ह्याच्यामध्येच त्याचं सगळे हिशोब लावले जातात. पण जेव्हा तुम्ही बसून राहता तेव्हा तुमचा काहीही तुम्हाला तिथे पैसा मिळत नसतो. आणि ते मागण्यासाठी त्यांनी जी धडपड केली त्याचा त्यांनी तो किस्सा सांगितला की बसवून ठेवलं होतं आणि म्हणून मी भांडायला गेले संघटनेच्या वतीने की आम्हाला बसून नाही आम्हाला फळ द्या. फळ द्या म्हणजे आम्हाला लगेच सांगा की तिथे जाऊन आपलं ऊस तोडायचं. त्यामुळे हे खूप महत्वाचं होतं. त्यांनी ते लक्षातच नव्हतं त्यांना अशा कितीतरी वेळे त्यांनी सांगितले. तर साधारणतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 तालुका आहेत आणि 12 तालुक्यामध्ये 1600 गाव आहेत. 1600 गावांपैकी 1400 गावांना सामुदायिक अधिकारपत्र मिळालेले आहे आणि 150 ते 200 जे आहे अजून गावं जे आहेत SDLCचे जिल्हा कमिटीकडे मंजुरीसाठी म्हणजे प्रस्तावित आहेत आणि अजूनही आमच्या जे दावा भरण्याची जी प्रक्रिया सुरू आहे जेणेकरून जंगल जमिनीच्या मालकी ग्रामसभाकडे आल्या तर जे काही जंगलामध्ये मिळणारे जे गौण उपज आहे गौण खनिज आहे जैवविविधता आहे याच्या जतन पुनर्वसन व्यवस्थापन गावाच्या हातात जर आले तर अजून म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्याला उपजीविकेचे जे साधन आहे ते पुरेसा मिळू शकतील. तर याच्यामध्ये जे काही जे सामुदायिक अधिकारपत्र मिळाल्यानंतरचे जे भाग आहेत त्याच्या जे पूर्वी जे होत्या इंग्रज काळामध्ये जे होत्या आदिवासी इथेच आहे पण पूर्वी म्हणजे आदिवासींना जंगल आमच्या नव्हे असं वाटायचा आणि जेव्हा काळे आहेत फाटे आहेत जे काही आपल्याला रोजच्या उपजीविकेसाठी वापरण्याच्या जे वस्तू आणत होतो त्यावेळी गाड्याला खडा बनवून देत होतो. मिरची आहे धान आहे पैसा आहे कोंबड्या आहेत किंवा दारू पण असे आमच्या आदिवासी जे समुदाय आहे ते द्यायचा आणि जंगलात जाताना थोडंसं म्हणजे भीती वाटायच्या की गारड जर भेटतील तर आपल्याला काहीतरी भीती दाखवतील किंवा दंड मागतील. पण या 2006चे जे कानून जे आहेत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक मूल निवासी कायदा 2006 अंतर्गत ज्या जोडपत्र 3 मिळाले तेव्हापासूनच्या म्हणजे जी भीती पूर्वी होत्या ती भीती पूर्णपणे म्हणजे नष्ट म्हणजे संपले सारखे आहे. प्रत्येक ग्रामसभाने नियम बनवले आहेत की जंगल जर वाचवायचे असेल तर आपल्याला गस्ती करावी लागेल.
गस्ती म्हणजे ते राखायला जातात. त्या 5-5 घराचे असे टोळी बनवतात आणि त्याच्यामध्ये महिला पुरुष युवक युवती दररोज जंगलात गस्ती करायला जातात आणि गस्ती दरम्यान काही चोरीला जात असलेले जे मोठे लाकडा असेल किंवा छोटे असेल बांबू असेल असे जे आहे त्या चोरी थांबवण्यासाठी ते मदत होत आहे. दुसरे जे आता उन्हाळा लागले कोणीही रस्ते जाणारे जे लोक आहेत ते माचीस ठोकून देतात म्हणजे चांगले पाणी येतील म्हणून. तर त्याला फायर लाईन म्हणजे आपापल्या गावातले जंगलाच्या सीमांकन करून फायर लाईन त्यांच्या जंगलात आग लागली असेल तरी सुद्धा आपल्या जंगलामध्ये आग लागू नये याच्यासाठी प्रामुख्याने जी भूमिका आहे त्या महिला करत आहेत. एकीकडे म्हणतात की आपल्याला विकास जर साधायचा असेल तर ज्या स्वशासन म्हणजे कायदा आहे आदिवासी स्वशासन म्हणजे स्वशासन स्वतः ग्राम आहे ते गावासाठी स्वतःसाठी जे नियम बनवतील ते व्यवस्था चालवतील आणि दुसरीकडे जे विकासाच्या नावाने 2009 पासूनचे जे आहे की खनिज सारखा जे लोहा खनिज उत्खननासाठी जे प्रकल्पाला शासन मंजुरी देत आहे ते देशाच्या विकासासाठी म्हणत आहे. पण त्या स्थानिक लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय आहे ते विचार करत नाही. कारण आमच्या संस्कृती आहे आमच्या परंपरा आहेत हे सगळे आमच्या उपजीविकाचे जे साधन आहे ते पूर्ण आम्ही जंगलावर अवलंबून आहोत. आणि एकीकडे जर हे खनिज जर उत्खनन सुरू झाले तर आपले दळणवळणचे साधन नष्ट होणार आहे. शिक्षणापासून आम्ही दूर जाणार आहोत. आमची संस्कृती दूर जाणार आहे. दूषित पाणी दूषित ऑक्सिजन हवा आपल्याला ऑक्सिजन म्हणून घ्यावे लागणार आहे आणि त्याच्यामुळे जे काही आपले आरोग्यावर जे परिणाम वाईट परिणाम जे होतील आणि त्याचे जे भूदंड आहे ते आपल्यासारख्या गरीब महिलांवर जास्त त्याचा परिणाम होणार आहे. आता जे सूर्यगड सारखा जे आहे तिथल्या लोह खनिजच्या कंपनी सुरू झाल्यामुळे गडचिरोली कोळशी मार्केट म्हणजे तिकडे ते पूर्ण जे आहेत लोह आहे त्या जातात. त्याच्यामुळे हप्त्याला 2 नाही तर 3 ऍक्सिडेंट रोज आणि आमचे मोठे घाट आहेत पुष्कळचे लोक गेले असाल भाऊ पण आहे आताच म्हणजे छायाताई पण आले होते कोचीला तर ते घाटावर रोज म्हणजे ट्रक आळवे होत आहेत. त्याच्यामुळे जे छोटे वाहनाने येणारे जाणारे करणारे जे लोकांना खूप म्हणजे त्याचा त्रास होत आहे. तर झेंडेपाल जर सुरू झाल्या तर आम्ही म्हणजे जागेवरच मरणार आहोत असे पद्धतीच्या तिथे एक छोटे नाही तर 12 आमचे छोटे छोटे मायनिंग क्षेत्र आहेत. विकास करा आमचे म्हणणं आहे. तुम्ही पर्यावरणावर तुम्ही काहीतरी म्हणजे लक्ष द्या. पर्यावरणाचे नुकसान होऊ नये. आमच्या जीवन जगण्याचे जे साधन आहे ते नष्ट व्हायला नाही पाहिजे हे आमच्या मागणी आहे. खूप म्हणजे की खनिज व्हायला नको पण लोकस्थिती नाही झाली आहे. लोक जैसे ते तसेच आहेत ना. त्यांच्या काही उपजीविकेमध्ये वाढ नाही झाली आहे. त्यांच्या खानपानमध्ये काही बदलाव झालेले नाही आहे. जसे आम्ही कपडे घालतो तसेच कपडे सगळे आहे आमच्या रीतिरिवाज परंपरा. तरी सुद्धा 15 पासून जे एका व्यक्तीला रोजगार हमीचे काम मिळालेले नाही. आणि या वर्षी यांच्यासारखा जे आहे सांगत होते ताई जसे कामामध्ये आमच्याकडचे जे बाया महिला खूप सारे होत्या 70 ते 80 जवळपास आणि छत्तीसगडचे होते गोंदिया जिल्ह्यातले होते आणि प्रॉपर कोचीचे 35 लोक ज्यांना म्हणजे इथल्या जे ठेकेदार आहे बीड मधल्या त्या ठेकेदारांनी कोरची ते एखादी व्यापारी सोबत म्हणजे संपर्क साधून त्यांनी मिरची तोडायच्या नावाने आणले. त्यांना दररोज 500 रुपये रोजी खाना पिणं राहण्याची व्यवस्था सगळे देतून असे म्हणून आणि आणले त्यांना ऊसतोडीसाठी. आणि ऊसतोडीसाठी ताईची कथा सांगत आहे ते आहे पडेवर त्यांना राहायला लाईट नाही पाण्याची व्यवस्था नाही संडासची व्यवस्था नाही झोपण्याच्या ते त्यात वेळी थंडी असायच्या रातभर मध्ये पूर्ण त्या ओले होऊन जात होत्या थंडीच्या याच्यामध्ये. आणि त्यांना म्हणजे त्यांना सुरक्षित वातावरण मिळायला पाहिजे तर हे पडून जाऊ नये म्हणून ह्या पूर्ण सिक्युरिटी लावून त्यांना असे टोलीमध्ये बांधून ठेवलेले होते. कसं तरी करून म्हणजे माहिती झाला 8-10 दिवसानंतर आणि आम्ही सगळे म्हणजे लोकवर्गणीच्या माध्यमातून तिथले आपले जे युनियनचे सदस्याचे मनीषाताई वगैरेंच्या सगळे म्हणजे मकाम नेटवर्कच्या याच्यामधून आणि स्थानिक आमचे जे काही कार्यकर्ता आहेत आमचे सामाजिक कार्यकर्ता आहेत असंच्या माध्यमातून आम्ही कसं तरी कर्नाटक आणि बीडमधून आमच्या लोकांना आम्ही वापस नेलो. पण त्याच्यातले काहीच नाही. तो ठेकेदार त्याच्यावर फेकत आहे त्याच्यावर फेकत आहे त्याच्यावर फेकत आहे तो मेना आहे तो मेना आहे तो मेना आहे. पण पोलीस प्रशासनही आजवरी खूप म्हणजे चुपचाप होते. पण आम्ही एकदम SP कडेच गेलो. असे जर होत असेल तर महिला कसे जीवन जगतील. त्यांना सुरक्षित वातावरण नाही खाण्यापिण्याचं साधन नाही रोजी
दिवस काम केले त्यांनी, 1 रुपया तरी वापस नाही आला आणि त्याला आम्ही सोडवून आणलो पुरा. आणि जंगल हे एका बाजूला म्हणते शासन की हे सगळे शाश्वत विकास व्हायला पाहिजे आणि दुसरीकडे म्हणजे तिथेच म्हणजे काहीतरी आम्ही त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे मानसिक छळ, शारीरिक छळ म्हणते तसा आणि लैंगिक शोषणाचे पण प्रमाण आता खूप असे वाढत आहे. बाहेरचे लोक येत आहे कंपनीमध्ये काम करायला, आपली स्थानिक मुले आहेत, स्थानिक म्हणजे कोचीपासून 12 किलोमीटरवरून येतात, 10 किलोमीटरवरून शिकायला येतात. तर असे खूप सारे घटना पण आता घडत आहेत. त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला एक युनियन म्हणून कुठेतरी काहीतरी म्हणजे चांगले मोठे मुद्दा उचलावा, आंदोलन करावं असं मला वाटते. आणि दुसरे जे अजून आहे की याच्यामध्ये जे काही कायदा आहे की ज्या ग्रामसभेला जोडपत्र 3 मिळाले आहेत, तर सस्टेनेबल विकासाच्या दृष्टिकोनातून जल जंगल जमिनीच्या मालक आपण बनलो, तर याच्यामध्ये आता ग्रामसभेला ते 30 नोव्हेंबर 2021 GR अनुसार ज्या ग्रामसभेला जोडपत्र 3 मिळाले आहे असे ग्रामसभेला रोजगार हमी योजना अंमलबजावणी यंत्रणा पण घोषित केलेली आहे. त्याच्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक खूप चांगले त्याचे परिणाम की लोक आता स्वतः थांबत आहे की आपल्याला 8, 15, 10 दिवस काम नको बा, काहीतरी लग्नाचं सीजन आहे, मोहाचं सीजन आहे किंवा शेतीचं सीजन आहे अशा पद्धतीनं. नाहीतरी ग्रामपंचायती शासकीय यंत्रणामार्फत रोजगार हमी काम सुरू असायचं, त्यावेळी आपल्याला फॉर्म भरूनही काम मिळत नव्हते आणि 2-4 दिवस काम मिळायचे आणि परत थांबायचं. त्याच्यामुळे ह्या महिलांना जास्त म्हणजे शोषण सहन करावे लागते. कारण घर म्हणले, चूल म्हणले, मूल म्हणले तर आपण पुरुष कसा आहे की दिवसभर फिरतील, संध्याकाळी घरी येतील, स्वयंपाक झाला नाही झाला हेच विचारणार आहे, भाजी विचारणार. आजच्या जे परिस्थिती आमच्या महिलावर असे दिसत आहे, घरी चांगली भाजी नाही म्हणले तरी महिलांना मार खावी लागत आहे, पोळी नाही शिजली घरी तरी मार खावी लागते. हे खूप म्हणजे विचित्र प्रकार आहे की हे पुरुष प्रधान संस्कृती, सामाजिक रचना हे जे आहे की महिला एक मार खावासाठीच आहे का? ज्या ग्रामसभेला जोडपत्र 3 मिळाले आहे त्या 10 वर्षाचे वन कार्य आराखडा सुद्धा तयार करत आहे. त्याच्यामुळे हे ज्या ग्रामसभेला जोडपत्र 3 मिळाले त्याच्यातले प्रमुख म्हणजे महिलांच्या जे भूमिका आहे की कोणते काम कुठे कुठे कशा पद्धतीनं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये एक महिला नेतृत्व जे तयार होत आहे हे पण आपल्यासाठी जमेच्या बाजू आहे, पण काही धोका आहे त्याच्यावर आपल्याला विचार करून एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. इथे शेतीविषयक म्हणजे मग आमचे जे काम चाललेले सगळे पोस्टर्स आहेत. मी काही वन हक्क संदर्भातले पोस्टर आणले आहेत. वन हक्क कायदा आहे, पेसा कायदा आहेत, माहितीचे अधिकार आहेत, जैवविविधता आहेत आणि रोजगार हमी योजनेविषयक पोस्टर आहे आणि पुस्तक आहे. तर ज्या कोणी म्हणजे आपले सहभागी भाऊ बहिणी जे आहेत ज्यांच्याकडे वनाधारित काही काम चालत असाल जंगलाधारित, तर ते पोस्टरचा वापर करण्यासाठी तुम्ही नेऊ शकता. तसेच म्हणजे तेंदूपत्ता संकलन जे आता जस्ट मे मध्ये सुरू होईल, तर त्याच्यामधल्या त्या संकलन कार्ड जे आम्ही प्रत्येक कुटुंबाला देतो ते एक नमुना म्हणून आहेत, एक आराखडा आहेत बनलेल्या, ते बघण्यासाठी आहे. मी देऊ शकत नाही कारण एका ग्रामसभेने बनवलेले आहे आणि ते फक्त दाखविण्याच्या दृष्टिकोनातून जे मी आणले आहे. पुस्तक आणि पोस्टर तुम्ही घेऊन जाऊ शकता. एक आहे की ग्रामसभेने जे काही 2017 पासून तेंदूपत्ताचे जे आपसन करून म्हणजे स्वतः ग्रामसभा तेंदूपत्ता विक्री करत आहे. ग्रामसभेच्या कार्ड खाता आहे, त्यांच्या पॅन कार्ड GST हे सगळे आता आहेत आणि ग्रामसभेला रेकॉर्ड आणि ऑडिटचे सुद्धा जे प्रशिक्षण किंवा त्यांना रेकॉर्ड लिखण्याची जे मदत आहे ते मीच करत असल्यामुळे एक ग्रामसभेचा ऑडिट रिपोर्ट पण नमुना दाखवण्यासाठी मी आणले आहे की त्या ठिकाणी वन आधारित काम सुरू असेल त्या ठिकाणी तरी त्याचा उपयोग होऊ शकतील. तर तुम्ही घेऊ शकता, ते बघू शकता. या सत्राचा समारोप करूया. कार्यक्रम आता सुरू होतोय त्यामुळे सगळ्यांनी प्रदर्शन नक्की बघावं. पण मला असं वाटतं की पंजाब, महाराष्ट्र, तेलंगणाच्या कोणी येऊ शकल्या नाहीत आपल्या शेतकरी महिला, पण त्यांच्याही कहाण्या इथे भिंतीवर तुम्हाला दिसतील. पण पंजाबचं एक चित्र जे दोघींनी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे एका बाजूला सगळं खुशालीचं मॉडेल आणि आज कुठे आहोत आणि तीच वाटचाल आमच्या अभ्यासातून लक्षात येते की तेलंगणामध्ये एक नवीन राज्य 2014 साली स्थापन झालं आणि तेच मॉडेल परत
जे पंजाबमध्ये आहे तशाच प्रकारचं आपल्याला तेलंगणामध्ये चित्र दिसतंय की मोठी धरणं, मोठे प्रकल्प आणि त्याच्यामुळे उद्ध्वस्त होत चाललेले जे ग्रामीण आदिवासी भागातले जे समूह आहेत त्याचं चित्र आपल्याला तेलंगणामध्ये पण दिसतं. आणि पंजाबमध्ये तर आम्ही जेव्हा गेलो हे सगळी मांडणी आमची करायला, तर तेव्हा पंजाबमध्ये तर ज्या ज्या युनियन्स होत्या तिथे जसं आम्ही यांनी सांगितलं की आंदोलनामुळे जो एक महत्वाचा बदल घडलाय तो म्हणजे महिला फ्रंट. प्रत्येक आंदोलनात किंवा युनियनची एक महिला फ्रंट आता सुरू झाली आहे आणि त्यांना उपस्थित होणारे जे काही चॅलेंजेस आहेत आज त्यांनी तर मांडलेच आहेत, पण तिथे पंजाबच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या भारतीय किसान युनियन, क्रांतिकारी, वेगवेगळे जे काही फ्रंट्स आहेत त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी येऊन जी मांडणी केली होती त्याच्यामध्ये थेट म्हणजे आता जशा पद्धतीने ट्रम्पपर्यंत सगळा तो एकवट मांडला तशीच कॉर्पोरेट पूर्ण जी काही व्यवस्था आहे पंजाबमध्ये, वॉशिंग्टनमध्ये ज्या पद्धतीने बाजारभाव ठरतात त्याचे कसे परिणाम होतात हे जी मांडणी त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या कडून येते त्यामध्येच त्यांची म्हणजे पुरुष प्रधानतेपासून ते वर्ग, जात हे सगळे जे काही मुद्दे आहेत त्याची खूप चांगल्या पद्धतीने मांडणी आता पंजाबच्या ह्याच्यामधून येतेच आहे. आपल्याला आम्ही पण डॉक्टर मांडलेलंच आहे. पण महाराष्ट्रातलं जे सगळं म्हणजे महाराष्ट्र एकूणच आपल्याला माहिती आहे की शेतीकडे दुर्लक्षच कायम केलेलं आहे. एक इंडस्ट्रियल अर्बन राज्य अशा पद्धतीनेच आपला विकास होणार अशीच एक वाटचाल आपली राहिलेली आहे. म्हणजे शेतीकडे लक्ष केवळ मोठी धरणं आणि एवढी मोठी धरणं पण अजूनही 20% पलीकडे काही आपली विजातांची शेती सिंचित नाहीये असं हे चित्र महाराष्ट्राचं पण आहे. पण ह्या सगळीकडे तिन्ही राज्यांमधून जे लक्षात येतंय की ह्या सगळ्या आविष्टाचं ओझं ह्या महिला पेलदारा दिसत आहेत ग्रामीण आदिवासी क्षेत्रात. आणि त्यामुळे शेतीच्या संदर्भातली जी काही धोरणं किंवा जे काही बदल आपल्याला अपेक्षित आहेत तिथे ती महिला ही केंद्रस्थानी कशी येईल हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. ह्या प्रदर्शनाचा तोही एक उद्देश आहे की हा संवाद म्हणजे आम्ही आमच्यात खूप साधत असतो पण हा संवाद एका वेगळ्या ऑडियन्स पर्यंत कसा नेता येईल म्हणजे अशा प्रकारची भाषणं तर होतीलच, ती होणं गरजेची पण आहे. पण इतर माध्यमातून सुद्धा हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने हे पहिलं सत्र जे आपलं उद्घाटन सत्र आहे त्याचा समारोप सगळ्यांचे आभार मानून आणि आपलं सगळ्यांचे पण आभार. पण जरूर हे पहा तुम्ही प्रदर्शन. आज अनेक शेतकरी महिला आहेत त्यांच्याशी संवाद साधा आणि काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्याही आपलं ज्ञान शेतीविषयीचं किती आहे त्याही थोडंसं तपासायला आपल्याला मदत होईल. तर कार्यक्रमाचा समारोप करूया सत्राचा आणि